22 फूट उंच रंगीबेरंगी कपड्यांनी सजवलेली 84 गावची मालकीनी ही आहे मंडणगड तालुक्यातील शिवरे गावाची वरदान देवीची काठी। लहानपणी आमच्या गावात ही ढालकाठी यायची। गावातल्या आंबडसकरांच्या त्या मोठ्या जुन्या घराच्या अंगणात जेव्हा ही काठी उभी केली जायची तेव्हा अख्खं गाव तिथं गोलावायचं। कुणी आशीर्वाद घ्यायला तर कुणी मनीभावी नवस बोलायला। वरदान देवीच्या डालकाठीसमोर लहान मुलांच्या डोक्यावर कळशीने पाणी घातलं जायचं। तो पाण्याचा अभिषेक हा देवीचा आशीर्वाद मानला जायचा। मुलांना कोणताही आजार होऊ नये, कुठलीही बाधा लागू नये, त्यांचं आयुष्य निरोगी आणि सुरक्षित राहावं हीच त्या मागची खरी भावना असायची। कोकणात शिमगा खेळण्याची पद्धत प्रत्येक गावात वेगवेगळी पाहायला मिळते। जसं की शिवरे गाव। शिवरे गावामध्ये देवीची पालखीऐवजी देवीची ढालकाठी फिरवली जाते। एकेकाली ही ढालकाठी मंडणगड तालुक्यातील 109 गावांपैकी तब्बल 84 गावांमध्ये फिरत असे। पण आज चित्र थोडं बदललंय। आज ही काठी फक्त 40 ते 50 गावांमध्येच फिरते। याचं मुख्य कारण म्हणजे गाव रिकामं होणं। पोटापाण्यासाठी आणि नोकरी धंद्यासाठी आज कोकणातला तरुण मुंबई पुण्यासारख्या शहरांकडे वळला आहे। गावात आज केवळ वडीलधारी माणसं उरली आहेत। 84 गावं फिरणं हे वयस्कर लोकांना जमत नाही। त्यासाठी तरुण रक्ताचा उत्साह लागतो आणि तो उत्साह नोकरी धंद्यामध्ये गुंतला आहे। असं असलं तरी आपली संस्कृती जपण्यासाठी आजही काही चाकरमानी शहरातून वेळ काढून गावी येत असतात आणि ही परंपरा जीवन ठेवतात। कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमग्याच्या दिवसात एक अनोखी परंपरा आजही जपली जाते। ती परंपरा म्हणजे नमन। गावोगावी लोककलाकारांचे संच घरोघरी जातात आणि प्रत्येक उंबरठ्यावर नमन सादर करतात। या नमनामधील सर्वात महत्त्वाचे पात्र म्हणजे गोमू। या नमनमध्ये गोमू हे पात्र नसेल तर नमन अधुरं राहिल्यासारखं वाटेल। एक तरुण मुलगा नऊवारी साडी, अंगात चोळी, नाकात नथ आणि दागदागिने घालून स्त्रीचे रूप धारण करतो। ह्या पात्रालाच गोमू असं म्हणतात। गोमूसोबत ढोलकी, झांज आणि टिपऱ्या वाजवणारे कलाकार सुद्धा असतात। गोमू नाचाची गाणी साधी, सोपी आणि ग्रामीण बोलीभाषेतील असतात। शिमग्याच्या दिवसात हे कलाकार गावाच्या प्रत्येक उंबरठ्यावर जातात। घराचा मालक त्यांना नारळ आणि बिदागी म्हणजेच पैसे देऊन त्यांचा मान राखतो। पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने मर्यादित असताना शिमग्यातील हे नाच गावकऱ्यांसाठी आनंदाचा मुख्य स्रोत होते। कालाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या असली तरी कोकणी माणसांनी पूर्वजांची कला ही आजही तितक्याच अभिमानाने आणि उत्साहाने जपलेली आहेत। कोकणात पौर्णिमेच्या रात्री गावोगावी मोठी होळी लावली जाते। त्याला होम असं सुद्धा म्हटलं जातं। होळीसाठी सुकलेल्या झाडांचा वापर केला जातो। ह्यात प्रामुख्याने आंबा, ऐन किंवा किंजल ह्यासारख्या झाडांची निवड केली जाते। काही ठिकाणी तर ठराविक झाडांचाच वापर केला जातो। ग्रामदेवतेच्या किंवा मुख्य मंदिरासमोर एक मोकळी जागा असते। तिला होळीचा माल असं सुद्धा म्हटलं जातं किंवा साना सुद्धा असं म्हटलं जातं। साना म्हणजे एक प्रकारची चावडीच। ह्याच ठिकाणी जमिनीमध्ये खोल खड्डा खणून होळीसाठी आणलेल्या झाडांच्या डेलक्या उभ्या केल्या जातात। सकाळपासूनच गावकरी एकत्र येऊन होम रचायला सुरुवात करतात। एकावर एक झाडे लावून त्यांना एकमेकाची घट्ट बांधून 50 फुटांचा उंच डोलावर उभा केला जातो। या झाडांच्या डेलक्यानं सुकलेल्या गवताने नीट झाकली जाते। 50 ते 60 फुटांचे ते अवजड झाड 4-5 जणांनी खांद्यांवरून गाजत गाजत होळीच्या ठिकाणी आणण्यात जो आनंद असतो तो शब्दात सांगता येत नाही। ज्यांनी ह्या डेलक्या म्हणजे झाडाच्या फांद्या स्वतः आणल्या आहेत त्यांनाच त्या श्रमातील गोडवा माहीत असेल। रात्री गावकरी एकत्र येतात आणि होमाची विधिवत पूजा करतात। पण होम पेटवण्यापूर्वी कोकणाची खास परंपरा पार पाडली जाते। होमाभोवती फेर धरून फाग गायला जातो। हा फाग म्हणजे देवाला घातलेली एक प्रकारची साखरेच। फाग बोलून झाला की मोठ्याने बोंब मारून हा होम पेटवला जातो। धुळवट या शब्दाचा उगम धूल या शब्दापासून झाला आहे। परंपरेनुसार होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी होळीच्या ठिकाणची पवित्र राख आणि माती अंगाला पासून हा सण साजरा केला जातो।
ही राख मांगल्याचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की होलीच्या अग्नीमध्ये सर्व वाईट विचार आणि नकारात्मकता जळून खाक होते. त्यानंतरची जी शुद्ध राख उरते ती अंगाला लावणे म्हणजे स्वतःला शुद्ध करणे असं मानलं जातं. कालानुसार आता राखीऐवजी गुलाल आणि रंगाचा वापर वाढला आहे. असं असलं तरी ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी माती आणि राखेने धुलवट खेळण्याची परंपरा टिकून आहे. कोकणातील शिमगा म्हणजे केवळ सण नसून तो चाकरमान्यांसाठी आपल्या गावी परतण्याचा आणि गावातील लोकांशी नाते घट्ट करण्याचा एक सोहळा असतो.